नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे की कॅप राऊंड 3 नंतर जो काही सबसिक्वेंट राऊंड राहतो कॅप राऊंड 4 मध्ये कोणत्याच प्रकारचा बेटरमेंटचा ऑप्शन तिथे तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे जो काही बेटरमेंटचा खेळ आहे तो पूर्णपणे कॅप राऊंड 4 मध्ये संपणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अतिशय महत्त्वाने, ठीक आहे, आजची कॅप राऊंडची तिसऱ्याची शेवटची तारीख अतिशय क्लिअरली तुम्हाला जो काही दिलेला आहे. ओके, बेटरमेंटसाठी समजा कॅप राऊंड 3 मध्ये समजा एखाद्या कॉलेज पर्टिक्युलर अलॉट झाल्यानंतर बेटरमेंटसाठी 4 आहे, परंतु आफ्टर दॅट देर इज नो चान्स. कॅप राऊंड 3 साठी जो काही नियम आहे तो पहिले जर 6 प्रिफरन्स जर तुम्हाला आले असणार, त्या पहिल्या 6 पैकी समजा एखादं कॉलेज अलॉट झालं असणार तर तुम्हाला ऑटो फ्रीज होईल, अदरवाईज तुम्ही मॅन्युअली फ्रीज करू शकता. आणि ही जी काही माहिती आहे, ओके, ही जी काही संपूर्ण माहिती आहे, ही माहिती मी कुठूनच नाही, जो काही आपलं ऑफिशियल जो काही ब्राउचर आहे, ठीक आहे, 75 आणि 74 पेजवर ज्या काही हे जे काही ब्लू लाईन्सने मी जे काही हेडलाईन्स केलेल्या आहे, ओके, याला जो काही लाईटन केलेला आहे ब्लू लाईटन्स, तर इथनं ही सगळी माहिती उचललेली आहे आणि याची एक मी वेगळी PDF बनवलेली आहे. मी माझ्या मनाने काही करत नाही, फक्त मला हे सांगायचं. ठीक आहे, बघा, महत्त्वाची माहिती, जो काही आपला ॲडमिशन प्रोसेस आहे 25-26 साठी आफ्टर राऊंड 4, ओके, चौथ्या राऊंड नंतर विद्यार्थ्यांना बेटरमेंट, ओके, जे काही बेटर कॉलेजसाठी आपण जो काही पर्याय मिळतो बेटरमेंटचा, ओके, याची तुम्हाला कोणत्याच प्रकारची संधी नाही, कोणत्याच प्रकारची अपॉर्च्युनिटी. राऊंड 4 मध्ये झालेले अलॉट कॉलेज दिस विल बी द फायनल कॉलेज. राऊंड 4 मध्ये समजा कोणतं आहे, राऊंड 4 साठी प्रिफरन्सचा ऑटो फ्रीजचा प्रश्न असणार. राऊंड 14 मध्ये ऑटो फ्रीज पण नाही आणि बेटरमेंट पण नाही. जे काही तुम्हाला कॉलेज लागणार दॅट विल बी द फायनल. ओके, जो काही वर्किंग प्रोफेशनल एखादा विद्यार्थी नोकरी करणार असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी राऊंड 2 नंतर बेटरमेंट नॉट अवेलेबल. ठीक आहे, राऊंड 2 मध्ये जे काही कॉलेज त्याला अवेलेबल होणार दॅट विल बी द फायनल. असं मी माझ्या मनाने नाही, सगळं इथनं सांगत आहे. येत्या लक्षात? ओके, बघा, जे काही कागदपत्र आहे तुम्हाला ARC सेंटरवर जे काही कागदपत्र द्यायचं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. ARC केंद्रावर किंवा ऑनलाईन जे काही तुम्ही सेल्फ स्टुडंट करता, विद्यार्थ्यांना अर्जात केलेल्या दाव्यांची क्लेम केलेले, म्हणजे एखादा विद्यार्थी आहे समजा त्यानं TFWS साठी समजा डिफेन्ससाठी म्हणा किंवा PWD साठी जो काही त्यांनी क्लेम केलेला आहे त्याची मूक जे काही कागद आहे ते तुम्हाला दाखवणं तिथं अनिवार्य आहे. जर अर्जात क्लेम केला असेल आणि तो सिद्ध करणारे जर कागदपत्र समजा तिथं दाखवत नसेल तर अलॉटमेंट जो काय तो कॅन्सल होऊ जाईल. ठीक आहे, पण जर विद्यार्थ्याला कोणताही क्लेम न वापरता जागा मिळाली असेल, समजा त्यांनी कोणत्याच TFWS नाही, डिसेबिलिटी नाही, समजा त्यांनी डिफेन्सचाही क्लेम नाही वापरला, तर जो काही अलॉटमेंट कॉलेज आहे तो त्याचा म्हणजे अलॉटेड राहील, त्याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही आणि त्याच्यात कोणताही प्रकारचा बदल होणार नाही. ठीक आहे, बघा, आता ARC सेंटरवर रेक्टिफिकेशन करताना कोणता बदल तुमच्या फॉर्ममध्ये करू शकता याची माहिती आहे. बघा, तुमचं जेंडर चेंज होऊ शकते, समजा चुकीनं जर झाली असणार, असं होतच नाही, परंतु चुकीनं एखाद्या विद्यार्थ्यांकडनं झाली असेल तर ते होऊ शकतं. आणि जे काही CETचे मार्क्स आहे ते पण समजा तुमचे चेंजेस होऊ शकतात, पण वाढल्यामुळे मेरिट क्रमांक बदल होणार नाही. चुकीनं जो काही फायनल मेरिट लिस्ट असतो त्याच्यामुळे त्याची सगळी इन्फॉर्मेशन राहते, समजा त्याच्याकडनं काही चुकी झाली असेल ती चुकी तो करू शकतो. रँकमध्ये या सगळ्या गोष्टीत काही फरक पडणार आहे. समजा जी काही तुमची कॅटेगरी, जी काही तुमची जात आहे, ठीक आहे, समजा एखादा विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा आहे आणि समजा त्याची कुणबी जात आहे किंवा माळी जात आहे, कोणती समजा त्याची जात राहिली तर ती चेंज करू शकतो, कॅटेगरी चेंज करता येत नाही. एकदा फॉर्म तुम्ही जनरलमध्ये भरला तर तो जनरलमध्येच राहील, समजा रिझर्वमध्ये भरला तर रिझर्वमध्येच. बघा, ही त्यानंतरची तीच आहे, जनरल रिझर्वमध्ये बदल चालणार नाही. ठीक आहे, रिझर्व विद्यार्थी आवश्यक ती कागदपत्रे न दाखवल्यास तो ऑटोमॅटिक जनरलमध्ये शिफ्ट होणार. समजा ओबीसी कॅटेगरीचं आहे, ओबीसीचं तिचं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असणं गरजेचंच आहे. ठीक आहे, मायनॉरिटी स्टेटसचं समजा त्याच्याकडे कोणतं जर कागदपत्र नसेल तर तो मायनॉरिटी स्टेटस त्याच्याकडनं काढण्याचं, आणि डिसॅबिलिटीचं त्याच्याकडे प्रूफ पाहिजे. जे काही सगळे जो काही प्रमाणपत्र आहे ते क्लेम केलेले ते तिथं आवश्यक आहे. ओके, डिफेन्सचा याचा त्याचा सगळं TFWS हे सगळे पाहिजे. ओके, टाईप ऑफ कॅन्डिडेट महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट प्रकार बदलता येईल. ठीक आहे, होम युनिव्हर्सिटीमध्ये पण बदल पॉसिबल आहे. ओके, TFWS स्टेटस कागदपत्रे नसेल तर काढल्या जाईल. ठीक आहे, क्वालिफिकेशन बदल, या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. ठीक आहे, ओके, वरील गोष्टी व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याच प्रकारचा चेंज किंवा करता येणार नाही, पॉसिबलच नाही रेक्टिफिकेशन करताना. ठीक आहे, मग एक लक्षात ठेवा की राऊंड 4 नंतर, ओके, बेटरमेंटसाठी तुमच्याकडे कोणत्याच प्रकार अपॉर्च्युनिटी नाही. जो काही वर्किंग प्रोफेशनल आहे त्याच्याकडे सेकंड राऊंड नंतर नाही. आणि जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला दाखवणे तिथं अनिवार्य आहे. ठीक आहे, बंधनकारक आहे, फक्त वरील नमूद केलेले बदलच तुम्हाला करता येईल, अदरवाईज तुम्हाला त्यात कोणतेच बदल करता येणार नाही. लक्षात ठेवायचं आहे. आता कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला बेटरमेंट करता येईल, परंतु आफ्टर कॅप राऊंड 3 देर इज नो बेटरमेंट. त्याच्यामुळे तुम्ही चौथ्या राऊंडमध्ये जो काही एखादा विद्यार्थी आहे तो जो इच्छितो त्याच्यासाठी लक्षात ठेवायचं, ऑटो फ्रीज पण नाही आहे, बेटरमेंट नाही, तर तुम्हाला जे काही कॉलेज मिळणार आहे ते फायनल राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते काळजीपूर्वक निर्णय तुम्हाला घ्यायचा.
तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला सर तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात येईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.